प्रश्न पहिला आ. कोणाचा जीव झुरणेला लागलाय? मातीचा जीव झुरणेला लागला आहे. धरणीला कशाचा ध्यास आहे? हिरव्या पिकांचा धरणीला ध्यास आहे. कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते? जाचक दिवस येऊ नये असे कवीला वाटते. कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणते विचार येत असतील? धूळ पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेले तर शेतात काही पिकणार नाही, खायला अन्न मिळणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही, दुष्काळ पडेल, गुराढोरांना चारा देखील मिळणार नाही, हे विचार मनात येत असतील. जीवन जगणे देखील कठीण होईल. शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनामध्ये कोणते विचार येत असतील? शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर खूप आनंदित होईल, खायला प्यायला भरपूर मिळेल, गुराढोरांना चारा पाणी, सर्वत्र संपन्नता येईल, कष्टाची चीज झाले असे त्याला वाटेल आणि सुखाचे दिवस येतील. पाऊस पडला नाही तर काय होईल? पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ पडेल. दुष्काळात माणसांना तसेच गुरेढोरे, पशु पक्षी यांना खायला अन्न व प्यायला पाणी मिळणार नाही. नदी नाले आटून जातील. सर्वांचे हाल होऊन जगणे कठीण होऊन जाईल. रिकाम्या जागा भरा. टिंब टिंब बरकत धूळ टिंब टिंब म्हणजे आसो बरकत धूळ पेरणीला. टिपूर मोत्यांची आस मोरणीला. कासावीस डोळे बनले जातक, बनले चातक, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. याचा अर्थ धरणी व्याकुळ होऊन पावसाची वाट पाहत आहे. तिला हिरव्या पिसांचाच म्हणजे पिसांचा ध्यास धरणीला आहे. मातीच्या कणाला फुटले धुमारे. आभाळात आलेले पावसाचे ढग पाहून मातीच्या कणांना आनंद झाला. जणू मातीच्या प्रत्येक कणाला नवीन कोवळी पालवी फुटली म्हणजेच धुमारे फुटले आहेत. बांधकामावर काम करणारे मजूर रोजंदारीवर काम करतो. जेव्हा मजूर हातात पडत नाही तो दिवस जाचक वाटायला लागतात. आई आणि वडील जेव्हा मुले अभ्यास करत नाही तो दिवस जाचक वाटतो. ऊस तोडणी कामगार ऊस तोडणीला योग्य भाव मिळत नाही तो दिवस जाचक वाटतो. शाळेबाहेर खाऊ विकणारे शाळेतील मुले जेव्हा खाऊ घ्यायला येत नाही तो दिवस जाचक वाटतो. शिक्षक मुलांनी गृहपाठ वेळेवर केला नाही तो दिवस जाचक वाटायला लागतो. या कवितेचा स्वाध्याय हा पूर्ण पाहिल्यानंतर सविस्तर लिहून पाठांतर करावे.